आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात तुम्ही पदार्पण करत आहात. जे टेक्नॉलॉजी डे टू डे बदलत आहे आणि माणूस व्यस्त होत चाललाय कामामध्ये. एक तर तो मोबाईलने वेळा झालाच आहे. मोबाईलचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. आयुष्यातला गेलेला क्षण परत येत नसतो. तर त्या दृष्टीने विवेकानंदांचे काही विचार मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग प्रॉपरली करा. म्हणजे टाइमपास म्हणून करू नका, नाही तर तुमच्या आयुष्याचा टाइमपास होऊ शकतो. तर मित्रांनो, विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व येथे व्यायाम करण्यासाठी आलो, स्वतःला मजबूत बनवण्यासाठी आलो. त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधी पूर्ण करा. ज्यांना काहीच काम नसेल, कारण आजकाल प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलती मुलगी असते, लाडत वाढलेले असतात, त्यांना काम करायची सवय नसते किंवा काम करायची लाज वाटते. त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, तुम्हाला काम करायचं नसेल नका करू, परंतु तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, खेळ खेळा, मैदानी खेळ खेळा, मोबाईलवरचे नाही. तर त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होईल. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती ताबा असला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा. स्वतःला चांगल्या विचारांमध्ये, चांगले विचार आत्मसात करा, चांगल्या कामामध्ये व्यस्त राहा आणि त्यातून तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. कारण विवेकानंदांनी सांगितलंय, तुमचे विचारच तुम्हाला घडवतात. त्यामुळे विचार नेहमी चांगलेच ठेवा, सकारात्मक ठेवा, उज्ज्वल ठेवा, पुढे जाण्याची ठेवा, प्रगतीची ठेवा. कुविचार दूर करा. तर विचारातून तुम्ही घडू शकता. मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर आपल्या भावनांवरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. माणसाने विवेकी झालं पाहिजे, संयमी झालं पाहिजे. तर या दृष्टीने तुम्ही विकारांवरती नियंत्रण मिळवा. आणि तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेत आहात आणि आपण या ठिकाणी म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन घेत आहात. तर हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू ठेवा. ज्यावेळेस शिक्षक वर्गामध्ये शिकवतात त्यावेळेस एकाग्र चित्ताने शिक्षक काय शिकवतायत ते समजून घेणं महत्वाचं आहे. त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. त्यावेळेस मनामध्ये इतर विचार येता कामा नये. विवेकानंदांनी हे सांगितलंय की ज्ञानी माणसाचं सर्वात महत्वाचं सद्गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्तेचा वेगळा अर्थ काहीच नाहीये. आपल्या मनामध्ये एका वेळेस एकाच कामाविषयी विचार चालू राहणं यालाच एकाग्र चित्तता म्हणतात. तर एका वेळेस एकच विचार मनामध्ये चालू ठेवा आणि एकाग्र चित्ताने अभ्यास करा आणि यश संपादन करा आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हा. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आतापासून. कारण आता हे तुम्हाला कॉर्पोरेट जगतामध्ये जाताना गुड मॅनर्स, एटिकेट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकून घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने पण प्रयत्न करा आणि फक्त ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा मिसयूज करू नका. म्हणजे खूप वेळ वाया, म्हणजे एंटरटेन म्हणून अजिबात उपयोग करू नका मोबाईलचा. हा तुमच्या स्टडीसाठी मोबाईलचा उपयोग अवश्य करा. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्नशील राहा आणि तुम्हाला सर्वांना खूप बेस्ट लक देतो. माझे अनेक टॉपिक आहेत. तुम्हाला यू टर्न आयुष्यामध्ये मिळवायचं असेल तर माझा दत्ता आहे, मोटिवेशनल स्पीचेस
हा चॅनल पण आहे, त्या चॅनलवर मी ही व्याख्यानं टाकत असतो, तुम्ही बघू शकता. तुम्ही सर्च करून घ्या दत्ता IAS युथ मोटिवेशनल स्पीचेस. धन्यवाद.